नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन चॅनलवरती। आज आपण स्किनला ग्लो येईल अशी होम रेमेडी पाहणार आहोत। होम रेमेडी स्क्रब आणि फेस पॅक आज आपण घरच्या घरी घरगुती साहित्यात तयार करणार आहोत। रिझल्ट तर अमेजिंग भेटणार आहे। चला तर रेमेडी काय काय लागणार आहे ते पाहूया। पहिल्यांदा आपण स्क्रब बनवणार आहोत। चला तर आपण आता स्क्रब बनवून घेऊया। स्क्रबला काय काय लागणार आहे ते पाहूया। एक मोकळा बाउल घ्यायचा आहे, त्याच्यात 1 चमचा कॉफी पावडर घेऊया आणि कॉफी पावडर सर्वांच्या घरात असते। नंतर आपण 1 चमचा साखर घ्यायची आहे। एक लक्षात ठेवा, जास्त साखर मोठी घेऊ नका। स्क्रबरचं काम साखर करते, डेड स्किन काढायला मदत करते। तर चला आता 1 चमचा नारळ तेल घ्यायचे आहे। 1 चमचा नारळ तेल स्किनला ड्राय होऊ देत नाही, त्यामुळे नारळ तेल घ्यायचे आहे। आणि 1 चमचा आपण आता लिंबाचा रस घेणार आहोत। 1 चमचा लिंबाचा रस आहे। लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही गुलाबजळी घेऊ शकता। जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर लिंबाचा रस घेऊ नका, त्याच्याऐवजी गुलाबजळ घ्या। मी दोन्ही घेणार आहे। चला तर आता गुलाबजळ थोडंसं घालायचं आहे याच्यात। गुलाबजळ घेतलेलं आहे, गुलाबजळ घालायचे आहे त्याच्यात आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याला चांगलं मिक्स करायचे आहे। चला तर आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे, त्याला एका साईडला ठेवूया आपण आता। तर चला आता आपण फेस पॅक बनवून घेणार आहोत। सर्वात पहिल्यांदा एक मोकळा बाउल घ्यायचा आहे आणि स्क्रब केल्यानंतर फेस पॅक नक्की वापरायचा। आपण एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यात 1 छोटा चमचा बेसन घ्यायचा आहे आणि 1 छोटा चमचा गव्हाचे पीठ घ्यायचे आहे। चला तर हे घेऊया। गव्हाचं पीठ आणि बेसन सम प्रमाणात घेतलेलं आहे। आता कॉफी पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा। कॉफी पावडरने टॅनिंग दूर होते। आणि आता अर्धा चमचा लिंबूचा रस घ्यायचा आहे। लिंबूचा रस जर सूट होत नसेल तर तुम्ही गुलाबजळ घ्या। लिंबाचा रस घेतलेला आहे अर्धा चमचा। दही घेतलेला आहे, दही घालायचं आहे याच्यात। 1 चमचा दही आहे आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करून घेतलेलं आहे, दही अजून घातलेलं आहे। अजून दही लागलं तर ह्याच्यात घालू शकता। कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे, आपल्याला चेहऱ्यावरती लावता यायला पाहिजे। चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे आणि चला तर आता अप्लाय कसं करायचं ते दाखवणार आहोत। आपण रेडी केलेला स्क्रब करून ठेवला होता ना, तो घ्यायचा आहे आणि तो लावायचा आहे। याच्यात साखर असते, त्यामुळे स्क्रब खूप छान होतो। आणि साखर जास्त मोठी घ्यायची नाही आणि जास्त पावडरी घ्यायची नाही, ताकी स्क्रब चांगल्याने झाला पाहिजे। याचा हात पुढे हे पहा, असा सर्कलमध्ये करायचा आहे। मसाज करतच स्क्रब करायचा असतोय। मसाज करत स्क्रब करून घ्यायचा आहे गोल सर्कलमध्ये हळूवारपणे। आणि साखर जशी विरघळेल तसे स्क्रब खूप छान होतो। 5 मिनिटं याच्या स्क्रब करून घ्यायचं आहे आणि आता हे 5 मिनिट झाले ना की त्याला वॉश करायचं आहे। चला तर त्याला वॉश करून येऊ। तर आता धुवून आलेले आहे। चला तर आता फेस पॅक लावायचा। हा स्क्रब केल्यानंतर फेस पॅक नक्की वापरा, म्हणजे चांगला रिझल्ट भेटणार आहे। चला आता फेस पॅक लावून घेऊया। फेस पॅक व्यवस्थित लावून घ्यायचा आहे सर्व चेहऱ्यावरती, म्हणजेच रिझल्ट चांगला येतो याचा। आणि ही ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्हाला पार्लरची गरज पडणार नाही, खूप छान रिझल्ट भेटतो। कोणत्याही कार्यक्रमाला, पार्टीला किंवा आता न्यू इयर आलेला आहे तेव्हाही तुम्ही वापरू शकता। हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल, एकदम छान रिझल्ट भेटणार आहे। नक्की ट्राय करून पहा। आता याला सुकून द्यायचे आहे, जास्तही सुकून द्यायचे नाही।
15 मिनिट झाल्यानंतर वॉश करायचं आहे. मग रिझल्ट पहा किती छान येतोय ते. 15 मिनटं झालेले आहेत. 15 मिनटं झाली की धुवायचंच आहे, याला वॉश करायचं आहे. कारण का तर जास्त ड्राय पण पडून देऊ नका, ह्याच्यात गव्हाचे पीठ आहे त्यामुळे. चला आता धुवून रिझल्ट पाहूया काय येतोय. हे पहा वॉश करून आलेले आहे. खूप छान निखार येतो याने आणि खूप छान आहे हा फेस पॅक आणि स्क्रब. नक्की ट्राय करून पहा, किती ग्लो आलेला आहे पहा. आणि नक्की रेमेडी यूज करून पहा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला धन्यवाद. बाय बाय.